नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे विद्या ब्लॉगमध्ये। सर्वप्रथम नागपंचमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। हा नागपंचमीचा ब्लॉग आहे, मला अपलोड करायला थोडा लेट झाला त्यामुळे। आता सर्वप्रथम मी खोबरे किसून घेतलेले आहे। खोबरे आणि गूळ तूप थोडंसं कढईमध्ये टाकून चांगलं परतवून घेणार आणि गूळ चांगला मेल्ट झाला पाहिजे सारणामध्ये। आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। मिठामुळे गोड पदार्थाला खूप छान चव येते। आणि वेलची इलायची पावडर, ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता। आणि माझं सारण हे रेडी झालेलं आहे। आता मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे, झटपट बनवायचं आहे। त्यामुळे हे मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, 1.5 वाटी पाणी ठेवलेलं आहे। आणि आता परातीमध्ये मी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं तूप टाकणार आहे। त्यामुळे पिठाला खूप छान असं शायनिंग येते। आपण कानुले किंवा करंज्या असं म्हणतात त्या बनवणार आहोत। या पिठाचे आपण मोदकही बनवू शकतो। आता मी चांगलं तूप आणि मीठ पिठाला चांगलं असं मिक्स करून घेत आहे आणि पाणी उकळल्यानंतर जेवढं आपल्याला लागेल पिठासाठी मळण्यासाठी त्याच प्रमाणात थोडं थोडं असं करून टाकायचं आहे। एकदम टाकायचं नाही, त्यामुळे पीठ पातळ होऊन जाईल। त्यामुळे मी पाणी आता हे उकळलेलं आहे, बघू शकता। थोडं थोडंसं मी त्यामध्ये टाकून थोडंसं चमच्याने किंवा पळीने सर्व मिक्स करून घ्यायचं, जेवढं लागेल तेवढं। आणि पाणी गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसू शकतो, तर काहीतरी वाटी नाहीतर ग्लास घेऊन पण तुम्ही पीठ चांगलं मळू शकतात। आणि आता माझ्या सर्व गाठी पिठामधल्या फोडून झालेल्या आहेत आणि मी आता मस्तपैकी पीठ असं मळून घेणार आहे। आणि झटकीपट होतं, उकड काढायला पण चांगलेच होतात। पण ह्याने पण आपल्याला ज्यावेळेला गडबड असते त्यावेळेला पटापट होऊन जातात आपलं। आणि माझी खूप सुंदर आणि मस्त झाले होते कानोल्या, छान झाल्या होत्या। नागपंचमीसाठी बनवलेल्या सुंदर आणि टेस्टी झाल्या होत्या। आता बघू शकता माझं पीठ मळून झालं। थोडंसं पीठ तूप मी त्याला वरून लावून घेते आणि पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे पिठाला बघू शकता किती छान अशी शायनिंग आणि पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे। आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून मी पुऱ्यांच्या आकाराचे ते लाटून घेणार आणि त्यामध्ये सारण बनवून ते साईडच्या कडा आहेत त्या आपण करंजीला जसं कापून घेतो तसं पण करू शकतो, पण मी त्या मोडून घेणार आहे, त्याला मोड देणार आहे। आणि अशा सर्व कानोल्या किंवा करंज्या मी सर्व बनवून घेतल्या। आणि तोपर्यंत तिकडे पाणी उकळायसाठी भांड्यामध्ये इडलीच्या पात्रामध्ये ठेवू शकता किंवा टोप ठेवून चाळण ठेवून ठेवू शकता। तर मी इडलीचं पात्र ठेवलेलं आहे। मला हळदीची पानं मिळाली नाहीत त्यामुळे मी केळीचं पान ठेवलेलं आहे। आणि पाण्याला पण छानपैकी उकळी आलेली आहे। आणि आता जे काय आपण कानोल्या किंवा करंज्या बनवलेल्या आहेत त्या मी थोड्याशा पाण्यामध्ये डीप करून त्या ठेवणार आहे उकडण्यासाठी। त्या सुकत नाहीत आणि चांगल्या उकडल्या जातात। अशा प्रकारे माझ्या सर्व करंज्या मी ठेवून घेतल्या। एक 10 ते 15 मिनटं चांगलं वाफवून घेणार। थोडंसं आपण हात लावून चेक करू शकता, हाताला जर पीठ लागलेलं असेल तर आपले करंजी तयार नसते, अजून थोडंसं वाफवण्याची गरज असते। अशा प्रकारे माझ्या सर्व करंज्या ठेवून झाल्या। आता मी त्याला 10-15 मिनटं छानपैकी 10-15 मिनटं छान उकड काढून घेणार आहे। त्यानंतर आपल्या कानोले किंवा करंज्या छान तयार झालेल्या असतील आणि खूप टेस्टी आणि मस्त झाल्या होत्या। उकड पण छान झाली होती आणि त्याची पारी पातळ एकदम होती, त्यामुळे खायला पण खूप छान टेस्टी लागत होत्या। तुमच्याकडे नागपंचमीला काय काय बनवतात नक्की सांगा। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात, त्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार पदार्थ पण वेगवेगळे बनवले जातात। तुमच्याकडे कसे बनवले जातात आणि काय काय बनवले जातात नक्की मला कमेंटमध्ये सांगा। बघा, छानपैकी आपल्या गरमागरम कानोल्या तयार झाल्या। आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला, सर्वांनी काळजी घ्या। सर्वांना श्री स्वामी समर्थ।